तर मग रामराम मंडळी, मी खेळणार आहे आज सोलो वर्सेस स्क्वॉड. अरे सुकळीच्या मग आम्ही काही इथं उपटाय आलो का? बकचोदी मत कर लवड़े. अरे हा, ते स्क्वॉड वर्सेस स्क्वॉड खेळायला आलोय. आणि हा, तुम्ही सकाभाऊ आणि तुकाभाऊला एवढं प्रेम दाखवलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद. तुमचं असंच प्रेम असू द्या, मग आम्ही पण आमचं प्रेम तुम्हाला दाखवू. अरे तू अजून आम्हाला 5 रुपयाचा चहा नाही पाजला तर तू आम्हाला काय प्रेम दाखवणार आहे रत्ना? अरे तू अशी चौनक घाले जरूर रे माई, मला तू बोलायला काही ठेवीत नाही डायरेक्ट. अरे तू चव घालायला तुला हाय का चव? तुम्ही दोघं बकचोदी बंद करा, पुढून गाडी आली तिच्याकडे लक्ष द्या. तुमच्या दोघांचं आहे ना रोजचं झाले, गेम खेळाया द्या आणि भान करते. अरे ऋत्या, तू आम्हाला शिकवित होता आणि आम्हाला शिकवता तू नॉक झाला, त्याचं काय रे आता? ते सगळं जाऊ दे भोकात, तू आधी रिवाय कर. चायला रे त्या तुझा गेम अजून टाकलाय पुरीनं, काय करे नाही भाऊ, लुबडा आहे तो पुरा. अरे हा रित्या पीवर नुबडाई, हे झाले म्हणून तुले आणि आपले म्हणून सांभाळे. अरे विनय नृत्य आहे, 2 जण आहे रे, माई पिवर फाडून ठेवली त्यांनी. लवकर कव्हरला मारून टाकलं, नॉक केलं. लवकर या वाचवा, मला मरून जाईन मी. अरे विक्या तू नको फाटून देऊ, तू फाटली तर आमचं कसं व्हायचं? अरे काळजी नका करू तुम्ही दोघं, तुमची फाटली तर मी शिवून घेईन तुमची, तुम्ही फक्त रिवाय करा मला. अरे विक्या समोर बघ, ते एक स्वट्या पळत येऊ राहिला. काळजी नको रे करू विनय, त्या सोट्याच्या गोट्या कशा कपाळात आणि तुम्ही पाहतो फक्त. समज रे हो? अरे विक्या त्यांनी तर तुला एका ठोक्यात उताना पाडलं, तू त्याला मारायचा गप्पा करतो का? अरे ते सगळं जाऊ दे, पण आधी रिवाय कर मला. त्या बंद्याला नॉक कर किंवा मारून टाक, काही कर फक्त रिवाय कर मला. तुझं पण गेम वाजवला रित्या मरू नको तू, फक्त याला वाचून दे एकदा फक्त. रित्या तुला मागाशी नुबडा म्हणलो, पण तू नुबडा नाही रे, देव माणूस येतो रित्या. अरे तुम्ही ते सगळं जाऊ द्या, मला पण उठवा, मी इथं खाली पडेल. अरे विनय, कोणाच्या खाली पडेल तू? अरे दाद्या, झाडाच्या खाली पडेल मी, दुसऱ्या कोणच्या खाली पडू? अच्छा, अरे आलो तुला रिवाय करून, घाबरू नको. खाली रिवाय मशीन चालू आहे, तुला रिवाय करा एका झटक्यात रिवाय करतो तुला मी. चल जाऊ दे मरू दे, तुझ्या नादात नाही ते फुकटचा किल भेटला. कसं एसवीडी मध्ये अहिल्यानगर मध्ये टॉपला जायचंय मला. अरे भावा मला आधी वाचव, मग नंतर बंदे मार, नाही तर यायचं एखादा येडक घोसाळ आणि तुला मारून जायचं, तो भरोसाच नाही मला. अरे विनया, विश्वास ठेव माझ्या, तुला वाचवायसाठी ना मी माझा जीव देऊन टाकेन. अरे या मॅप मध्ये माझ्यासारखा अख्खा प्लेअरने दमदम समोरून एक ना रताळा दिसला मला, याला नॉक करू दे. याला यायला म्हणजे हा मायापाशी नडू राहिला, याला एका बुकीत टेंगुळ आणून दिला याच्याने. अरे दाद्या, तू किल काढायसाठी काय काय करशील ते तुलाच माहिती. झालं ना मनासारखं, गेलं ना सगळं पाण्यात, आता झालं नॉक. ते तुला 4 वेळा म्हणलं नको जाऊ, तू गेलास ना तिथं शेवट. तू खरंच भरोशाच्या लायकीचं नाही. अरे ते सगळं जाऊ दे, इथं दम हा बंदा मारू ते मला पहिल्यांदा. यायला कोणाचं किल चोरलं काय माहिती. अरे दुसरं कोणचं नाही, तो माझंच चोरलं. चूक झाली बो दादा, चुकून चोरलं. पण हा गाडीवाला परत एक बंदा आला, त्याच्याकडे लक्ष द्यावा. आता मला डॅमेज तर देऊ राहिलो, याची गाडी पण फोडून टाकली. बिंदास्तपणे तुम्ही मारू शकता, आता त्याचा किल घेऊन टाक बरं, रडू नको परत. ऐकू की आता मला माझ्या आयटमचा फोन येऊ राहिला, मी आता माईक बंद करून टाकतो. बकचोदी मत कर लवड़े. चला भाऊ पोरांनो, आपले कार्यकर्ते दोन्ही गेले आयटम सोबत बोलाय, आपल्याला काय पोरगी बोलाय नाही, त्यामुळे मी आता तुमच्या सोबत बोलवतो. आणि हा मंडळी, तुम्ही जर व्हिडिओ अजूनपर्यंत बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मराठी मित्रांसोबत नक्की शेअर करा. हा व्हिडिओ 100% शेअर करा. एकदम म्हणजे एकदम राडा करून टाका तुम्ही, राडा म्हणजे असा राडा करून टाका की असा राडा कोणाच्याच चॅनलवर झालेला नाही पाहिजे. चला, ह्या बंद्याला तर आपल्या टीममेटनी मारून टाकलं, पण खालच्या साईडला आणखी बंदे, त्याच्यातले 1-2 बंदे आपण मारू. याला अरे याला तर जाडभर डॅमेज दिला तरी हा बंदा मरून गेला. दुसरा पण मारून टाकला, एकदम कडक म्हणजे राडा करून टाकला. चायले तर बंदे आलेले तरी किती दमा, याला डॅमेज देऊ. याला कस काय हेड लागला, चुकून हेड लागला. खरं सांगतो, हेडबीड काय मारता येत नाही मला. तुम्ही म्हणशा ना A7 लय प्रो आहे, A7 लय भारी खेळत येतं, अशातला काही भाग नाही. मला काय खेळता वेळेत अजिबात येत नाही, त्यामुळे अंधविश्वास काय तुम्ही पाळू नका. इथे ना आणखीन एक बंदा आहे, त्याला आपण किल करण्याचा नाही, त्याचा किल चोरण्याचा प्रयत्न करू, पण आपल्या टीममेटने त्याला आधीच नॉक करून ठेवलेला आहे, त्यामुळे आपला प्रयत्न एकदम पुरेपूरपणे फेल झालेला आहे. पण त्याचा काही विषय नाही, कारण की आपल्याला आपला विश्वास आहे की आपण आता नाही त्यांच्या पुढच्या मॅचला कमाई ना किल चोरू 100%. आता इथं फक्त 8 जण राहिले, त्या 8 जणांमधले आपण 1-2 किल तर 100% काढून घेऊ, एवढा आपल्याला विश्वास आहे आपल्यावर. आणि हा सुतकळीचा बघा, आमच्या टीममेटला मारितून इथे एका जागेवर बसून असा म्हणजे असा लुट राहिला जसं याची बापाची जागा आहे की. तो भाऊ जिथं बसला होता तिथूनच भाऊला डायरेक्ट डागात पाठवून दिला आपण बिना तिकीटचा शिवाय, कारण की आपला विषयच असा आहे, आपल्याला जो नाडला तो तिथेच फोडला आपण. आणि ह्या आता फक्त 6 जण राहिले, ते 6 जणातले एखादा किल तर आपण 100% घेणार. तोपर्यंत ना तुम्ही व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना 100% पाठवा. तुम्हाला एवढं सगळं करूच तर मी आत्मातला बंद्याला फिनिश करायचं काम करतो. कसं आहे, रताळ आहे ना, इथं लँडमॅन लावून बसेल होता आणि याला एकदम आपण गोली डागात पाठवून दिला मागच्या बंद्याप्रमाणे. आणि आता राहिलाय फक्त शेवटचा बंदा, ज्याच्या नशिबात असेल त्याला भेटणारच आहे. तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय, महाराष्ट्रामधून, तुमच्या गावाचं नाव, तुमच्या शहराचं नाव नक्की कमेंट करा. आणि दमा हा सुतकळीचा आपल्याला दिसला, याला एकदम आपण बॉडी शॉट मारून एकदम भयानक प्रकारे ना बुया घेऊन टाकलेला आहे मॅच. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. सारखं म्हणाय मला पण आवडत नाही. बाप की चटी फटी पड़ी है,
घर में चूल्हे नहीं जल रहे, अब बेटा प्रेमिका ने प्यार से जो भी दे दिया, तेरे वास्ते है नीलम जैसा